आता चर्चा दिल्लीपर्यंत गेलीच आहे, तर हा प्रश्न विचारून घेतो. नरेंद्र मोदी साहेबांचे 75 वर्ष पूर्ण होतील आणि ते जास्त काळ पंतप्रधान राहावेत ही आपल्या सर्वांचीच इच्छा असेल. त्यात काही तुमच्या पक्षाबद्दल काही कोणाच्याच शंका नसेल. पण नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस, तर देवेंद्र फडणवीस या सगळ्यात आपल्याला कुठं पाहतात? बघा, मी तुम्हाला एक सांगतो की 75 वर्षाची सीमा मोदीजींनी ठरवली असली तरी ती पक्षाला मान्य होईलच असं मला वाटत नाही. मोदीजी फिजिकली फिट आहेत. आता ग्लोबल स्टेजवर त्यांनी भारताला नेतृत्व दिलेलं आहे. त्यामुळे 2029 साली देखील मोदीजींनीच प्रधानमंत्री व्हावं अशा प्रकारची पक्षातली आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि आम्ही ती लादण्याचा प्रयत्न करू. आणि जोपर्यंत म्हणजे देवेंद्र फडणवीस हा पक्षाचा असा कार्यकर्ता आहे की त्याला तुम्ही जिथे टाकाल तिथे तो फिट आहे. आणि आज तरी देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्रात जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दिलेली जबाबदारी उत्तमपणे त्या ठिकाणी पार पाडण्याचा प्रयत्न मी करेन. मी आपले आभार मानतो की या नेत्यांच्या मांडियाळीत आपण 4-5व्या नंबरवर मला आणलं. पण मला माझ्या क्षमताही माहिती आहेत आणि माझ्या मर्यादाही माहिती आहेत. त्याच्यामुळे मी दिल्लीकडे डोळे लावून बसलेलो नाही. मी मुंबईमध्ये अतिशय खुश आहे. दिल्लीच्या वातावरणापेक्षा मुंबईचं वातावरण उत्तम आहे आणि मुंबईमध्ये तुमच्यासारखे मित्र आहेत ते दिल्लीमध्ये नाही आहेत. त्याच्यामुळे मी मुंबईतच राहणार आहे.